कोल्हापूर पोलीस स्टेशन हद्दीतील चंडिकापूर परिसरात पूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून वाळू माफियांच्या वाढत्या दादागिरीमुळे स्थानिक शेतकरी प्रचंड त्रस्त झाले आहेत। ट्रॅक्टर ट्रॉलींच्या सततच्या वाहतुकीमुळे शेती पिकांचेही मोठं नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे। या संदर्भात शेतकऱ्यांनी अनेक वेळा तहसीलदार दर्यापूर यांना निवेदन दिलं, मात्र कोणतीही दखल न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अखेर कोल्हापूर पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदारांना निवेदन सादर केलं। अवैध वाळू उपसा थांबवून माफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला। स्थानिक नागरिक आणि शेतकरी वर्गाकडून या गंभीर प्रश्नावर तातडीने कारवाईची मागणी होत आहे। लाखों रुपए से नुकसान हो गया। उससे बंडियां कराड़े खसाकर नदी के रेती के बंडियां भरकर खेती में से ले जाना, कराड़े खसा रहे, बहुत बड़ी तकलीफ है। और अपने पास में फोटोकॉपी भी है उसकी, और फोटोकॉपी भी अपने पास में सब कुछ है। इसके ऊपर हम यहाँ पहुँचे अभी तक्रार दिए तहसीलदार साहब की तरफ, और पुलिस स्टेशन में भी तक्रार दी है। होमगार्ड आहेत आपल्या इथचे गजानन लसनपुरे। 1 महिन्याआधी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला। त्या इरविनमध्ये भरती होते डॉक्टर, म्हणजे हॉस्पिटलला 2 दिवस भरती होते। पोलीस स्टेशनमध्ये असून त्यांच्यावर पोलीस तक्रार काही कार्यवाही करत नाही आणि महसूल विभागाला याची सर्व माहिती असून सुद्धा ते याच्यावर ॲक्शन घेत नाही। म्हणून आम्ही सर्व गावकरी मंडळी आज इथे जमा झालेलो आहे आणि तक्रार देतो आहे, निवेदन देतो आहे। मॅडम, आम्ही रीतसर ठाणेदार मॅडम यांना तक्रार देणार आहे आता। त्याच्यानंतर तहसील ऑफिस दर्यापूर यांना पण तक्रार दिलेली आहे आधी पण, आणि यांनी जर कार्यवाही नाही केली तर कलेक्टर ऑफिसला आम्ही सर्वजण एक निवेदन देणार आहे, त्याच्यावर पुढे कार्यवाही करण्यात आली।